श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री बाबासाहेब कविमंडन व त्यांच्या पत्नी उमाबाई कविमंडन या दोघांनाही श्री महाराजांचा अनुग्रह होता. 1969 सालच्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास ते उभयता अष्टमीपासूनच साखरखेर्ड्यास आले होते. एक दिवस उमाबाई मोठ्या पहाटे उठून अत्यंत लगबगीने स्नान करण्यासाठी म्हणून न्हाणीघरात गेल्या आणि आपल्या गळ्यातील अत्यंत सुंदर असा सोन्याचा दशपुतळी हार स्नानापूर्वी तिथल्या कोनाड्यात काढून ठेवला. स्नान करून काकड आरतीला उशीर होतो म्हणून लगबगीने तशाच बाहेर आल्या. या गडबडीत तो दशपुतळी हार घेण्याचे त्या विसरल्या. काकड आरती झाली. नंतर फुगड्या, पदे, अष्टक वगैरे झाल्यावर सर्वांचा तीर्थप्रसादही घेऊन झाला. त्यानंतर बऱ्याच वेळाने आपला दशपुतळी हार न्हाणीघरात विसरला असल्याचं उमाबाईंच्या लक्षात आलं. तेव्हा त्या अत्यंत घाबरल्या व तशाच धावत न्हाणीघरात गेल्या. परंतु तेथे तो दशपुतळी हार न दिसल्याने अत्यंत कासावीस झाल्या. नंतर त्यांनी बऱ्याच स्त्रियांना भेटून या हाराची चौकशी केली, परंतु सर्वांनीच आम्ही असा हार पाहिला नसल्याचं सांगितलं. तेव्हा काय करावं, कोणाला विचारावं, काहीच त्यांना कळेना. शेवटी म्लानवदन करून त्या श्री महाराजांकडे गेल्या व श्री महाराजांना नमस्कार करून घडलेला प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा त्यांचं सगळं ऐकून घाबरू नका म्हणून श्री महाराजांनी त्यांना धीर दिला व दुपारी प्रवचनातून भक्तांना घडलेला हा प्रकार सांगून आवाहन करताना श्री महाराज म्हणाले, श्री सद्गुरू रामरायाची कृपा संपादन करण्यासाठी म्हणून आपण सर्व उत्सवास येत असतो व आलो आहोत. श्री महाराज सर्वांवर कृपामृताचा वर्षाव करीत सर्वांनाच करुणादृष्टीने न्याहाळीत असतात. त्यांच्या दृष्टीतून कुठलीच गोष्ट सुटत नाही. तरीही अनावधानाने का होईना, परंतु ही अनुचित गोष्ट येथे घडली आहे. तरी तो सोन्याचा दशपुतळी हार कुणाला गवसला असेल तर त्याने तो रात्री माझ्या पलंगावर उशाखाली आणून ठेवावा, म्हणजे श्री महाराज त्याच्यावर खरोखर कृपा करून त्याला रामनामाचे प्रेम देतील. असं म्हणून श्री महाराजांनी श्रीराम श्रीराम म्हणून भजन करविले. दुसऱ्या दिवशी सकाळी भूपाळ्यापूर्वी श्री महाराज उठून पाहतात तो काय, कोणीतरी कुणाच्याही नकळत तो सोन्याचा दशपुतळी हार महाराजांच्या पलंगावर उशीखाली आणून ठेवलेला दिसला. श्री महाराजांनी प्रवचनातून केलेला बोध व केलेलं आवाहन ऐकून आणि पश्चातापाने दग्ध होऊन तो हार कुणीतरी श्री महाराजांच्या उशाखाली आणून ठेवला होता. परंतु तरीही सर्वज्ञ असणाऱ्या श्री महाराजांनी त्याच्यावर कृपाच केली आणि तो बहुमूल्य सोन्याचा दशपुतळी हार त्या माऊलीच्या स्वाधीन केला. तो हार परत मिळाल्याचं पाहून उमाबाईंना झालेला आनंद काय वर्णन करावा. अहो, त्यांनी 3-4 वेळा परत पायावर डोके ठेवून महाराजांना नमस्कार केला व म्हणाल्या, महाराज, हार कोणी परत आणून देईल व तो आपल्याला परत मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. केवळ आपली सत्ता व कृपा म्हणूनच हा हार मला परत मिळाला आहे. त्यांनी श्री रामानंद महाराजांनाही असाच नमस्कार करून, महाराज महाराज रामराया, तूच खरा आहेस बापा, असं म्हणून 3 प्रदक्षिणा घातल्या. त्यांच्या डोळ्यातून सारख्या प्रेमाश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो हार मिळाल्याची ही गोष्ट कळल्यावर सर्वांना आश्चर्य तर वाटलेच, परंतु तेवढाच आनंदही झाला. तेव्हा सर्वांनी श्री रामरायाचा व श्री महाराजांचा उच्च स्वरात जय जयकार केला. असो, साधक हो, रामनवमीच्या उत्सवात गीत रामायणाच्या गायनाचा कार्यक्रम सुरू असताना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी धारण केलेले साक्षात हनुमंत रूप आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.